हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजची आपली गणपती स्पेशल डिश असणार आहे गव्हाची खीर। ही खीर बाप्पाला खूप आवडते आणि आपल्या सर्वांची तर फेवरेट आहेच। तर आज मी तुम्हाला ही गव्हाची खीर करायची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे आणि तुम्ही बघू शकता ही अशीच खीर आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 वाटी खपली गहू घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता नॉर्मल गहूपेक्षा थोडेसे लांबडे असे हे गहू असतात। अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे बारीक करून। थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। 1 वाटी गूळ घेतलेला आहे। पाव वाटी तांदूळ घेतलेला आहे। जायफळ थोडंसं खिसून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे तूप आहे। तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गहू घ्यायचे आहेत आणि मिक्सरला 1 मिनिटासाठी फिरवून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता अगदी 1 मिनिटावर सगळ्यात लो स्पीडवर आपण हे गहू फिरवून घेतलेले आहेत। छान गहू तुकडे झालेले आहेत, हे असेच आपल्याला बारीक करून घ्यायचे। ठीक आहे, आता आपल्याला याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतून घ्यायचे। आपण गहू धुवून घेतलेले नव्हते त्यामुळे आपण आता हे धुवून घेऊयात। 2 ग्लास पाणी घेऊयात आणि तुम्ही बघू शकता गव्हाचं जे वरचं कवर आहे, जो चोथा आहे तो वर आलेला आहे, तो आता आपण हा काढून घेऊयात। हा पाण्याबरोबर व्यवस्थित स्वच्छ धुवून निघेल। ठीक आहे, 1-2 वेळेला आपण स्वच्छ हे धुवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये धुवून घेतलेले आपण तांदूळ घालूयात। आता आपल्याला हे तांदूळ आणि गहू शिजवून घ्यायचं आहे। तर यासाठी याच्यामध्ये मी 2 वाटी पाणी घालणार आहे। तुम्ही 3 वाटीही घालू शकता। ठीक आहे, आणि कुकरला 8 ते 9 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, कारण की गहू शिजायला वेळ लागतो, त्यामुळे 8 ते 9 शिट्ट्या ह्या लागणारच। गहू तांदूळ मी इथं शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघा अगदी गिर असं आपले गहू आणि तांदूळ शिजलेले आहेत। आता पुढची कृती करून घेऊयात। एका पॅनमध्ये मी इथे थोडंसं तूप घेणार आहे आणि तूप विरघळल्यानंतर याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स तळून घेणार आहे। तुम्ही इथं बेदाणे वापरू शकता, काजू वापरू शकता, तुम्हाला जे आवडेल ते ड्रायफ्रुट्स तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। मी इथे बदाम आणि पिस्ता असे 2 ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत। गव्हाच्या खिरीमध्ये बेदाणेही खूप छान लागतात, त्यामुळे तुम्ही तेही घालू शकता। आता ड्रायफ्रुट्स 1-2 मिनिटासाठी परतून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये खिसलेला गूळ घालून घेऊ। गूळ आपल्याला फक्त इथं विरघळून घ्यायचं आहे। जास्त वेळ ठेवला तर कॅरेमल होऊन जाईल, त्यामुळे आपल्याला फक्त गूळ इथं विरघळवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे। आता आपण याच्यामध्ये आपले शिजवलेले गहू आणि तांदूळ घालून देऊ। माझ्या पद्धतीने खीर बनवून बघा, खूप छान आणि खूप दाटसर अशी खीर तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते। तर आपण शिजवलेले तांदूळ आणि गहू याच्यामध्ये घातलेले आहेत। आता व्यवस्थित गूळ आणि गहू तांदूळ हे मिक्स करून घेऊयात। छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये खोबरं घालून देऊ। शक्यतो ओलं खोबरंच वापरायचं आहे, याने चव खूप छान येते। पण जर घरी ओलं खोबरं अवेलेबल नसेल तर तुम्ही सुकं खोबरंही बारीक करून याच्यामध्ये घालू शकता। खोबरं मिक्स केलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जायफळची पूड टाकून देऊ। तुम्ही इथं वेलचीही वापरू शकता, पण शक्यतो कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये तुम्ही बघितलं असेल की जायफळचा फ्लेवर खूप छान जातो, त्यामुळे जायफळ वापरा। आता याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालणार आहे। मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स केलेले आहेत। आता हे खीर झाकून आपल्याला 15 मिनिटासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचे। 15 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही बघू शकता मस्त छान अशी आपली खीर तयार झालेली आहे। तुम्ही बघितलं किती सोप्या पद्धतीने आपण खीर बनवलेली आहे आणि ही खीर चवीला खूप छान लागते। चला तर मग खीर सर्व करूया। फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।